इस मैच का इंतजार आप और हम सब कर रहे थे। वो एमपीएल मराठा प्रीमियर लीग 2024 के सीजन 7 की सबसे बड़ी मैच यानी मेगा फायनल। सन्माननीय अमोल भाई पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। अमोल भाई पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या। आपलं मनापासून स्वागत। 10 टीमों के साथ हमने शुरुआत की थी, लेकिन मेगा फाइनल के मैच में साइदीप 11 के सामने रिद्धि सिद्धि 11 परखंडे की टीम लड़ेगी। टॉस को किया, टॉस को जीता साइदीप 11 ने। फैसला लिया है बॉलिंग करने का। 4 ओवर की मैच अंकित सर, मेगा फाइनल सुपर संडे की सबसे बड़ी मैच। कोण असेल या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं चॅम्पियन संघ हे आपण बघणार आहोत या मॅच नंतर। पण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जाईल। राकेश भाई जाधव यांचा सन्मान करण्याची विनंती मी केतन मुंडे आणि राहुल पाटील यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते राकेश भाई जाधव यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे। चलिए लेट्स प्ले द गेम इज ऑन मेगा फाइनल। पहली गेंद अपील जोरदार लाउड अपील की गई है। 11 खिलाड़ियों में उत्साह यहाँ पे हमें देखने को जरूर मिल रहा है। लाउड अपील की गई है लेकिन डॉट गेंद। शुरुआत की है गेंदबाजी मार के ऊपर रोहित सावंत कुणाल पाटिल के साथ सुयोग लखिमले, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी है। क्राउड देखिए अंकित सर अब बढ़ रहा है। दर्शक अब ज्यादा आएंगे क्योंकि सबसे बड़ी मैच। यॉर्कर लेंथ वाली है गेंद, हल्के हाथों से ऑन साइड पर धकीला, सिंगल रन आया, खाता खोला। यहाँ पे कुणाल पाटिल ने 1 रन के साथ और टीम का टोटल 1 रन छोड़ा जाएगा। देखिए अजय टेलीकॉम के ओनर। चलिए छोटे बच्चे जो है बाहर आइए, छोटे खिलाड़ी वो ऑरेंज लाइन के बाहर आइए। कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जेवढे छोटे खेळाडू आहेत ते ऑरेंज पट्टीच्या बाहेर उभे राहा। इस बार स्वीप करने की कोशिश की गई है लेकिन आउटसाइड द लेग स्टंप। अंपायर हमारी तरफ इशारा करेंगे वाइड बॉल आएगी। टोटल में होगा इजाफा। 2 रन टीम की रन संख्या। नरेश तड़वी सर हमारे साथ बतौर स्कोरर। फॉर्चून लाइव इवेंट्स की टीम, होमसाइड डीजे, हमारे तीनों अंपायर, सबकी तारीफ। हाफ ट्रैकर इनसाइड एच, विकेटों से जाकर गेंद टकराई है, दुर्भाग्यशाली रही है। क्रिकेट वर्ल्ड कप 2023 के फाइनल में इंडिया ऑस्ट्रेलिया के मैच में विराट कोहली जैसे आउट हुए थे वैसे ही आउट हुए इस बार खिलाड़ी सुयोग लखिमले। इनसाइड एच गेंद जाके लगी विकेटों को, गोल्डन डक के बनेंगे शिकार। पहिला धक्का आहे खरं तर मानस या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या रिद्धी सिद्धी 11 परखंदे टीमला। आणि जसं पहिलं विकेट आपण उल्लेख केला की विराट कोहली ज्या पद्धतीनं बाद झाला, अगदी संपूर्ण स्टेडियम मध्ये संपूर्ण मैदानावरती स्मशान शांतता पसरली होती आणि आता कुठेतरी चिंतेचं वातावरण निर्माण झालंय रिद्धी सिद्धी 11 परखंदे या टीमच्या तंबूमध्ये। बिल्कुल थोड़ा सा दबाव, थोड़ा सा प्रेशर नजर आएगा क्योंकि सुयोग लखिमले एक टॉप बैटर में से एक थे टीम रिद्धि सिद्धि 11 के लिए, लेकिन कप्तान ने खुद को पीछे रखा है। 3 नंबर 3 की पोजीशन पर अभिषेक जाधव टीम के कप्तान। फुल टॉस लेंथ वाली ये बॉल थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, प्रॉपर मोमेंटम में नहीं थे, प्रॉपर पोजीशन में नहीं थे, लेकिन 1 रन। दोनों टीमों ने अंकित सर कड़ी मेहनत की है। साइदीप 11 ने कई टीमों को हराया, फिर फाइनल में पहुंची, और रिद्धि सिद्धि 11 ने भी कई टीमों को धूल चटाने के बाद फाइनल में अपनी पोजीशन को पुख्ता किया है। पिछला मैच क्या हाई वोल्टेज ड्रामा हुआ था, उसको जीता, लेकिन इस बार ऑन साइड पर खेला, क्रॉस बैटेड शॉट आड़े बल्ले से खेला, स्क्वायर लेग पर 1 रन जरूर आएगी। लेकिन दोनों ओनर अंकित सर, प्रसाद भाई राणे जो साइदीप 11 के ओनर है, रिद्धि सिद्धि 11 के ओनर संचित भाई भोसले साहब, इन दोनों की निगाहें मैच के ऊपर है और दोनों चाहते कि हमारी टीम ये ट्रॉफी को उठाए। दोनही टीम खरं तर एक ट्रॉफीचे हकदार आहेत, पण त्याहीपेक्षा दोनही टीमचा कल असेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये एमपीएल 2024 या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आम्हाला व्हायचा आहे आणि तसा प्रयत्न आता मैदानावरती
केलं जाईल या दोनही टीमकडून. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय, त्याचबरोबरीने संपेल पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1-4. 4 रन टीम का टोटल, 1 विकेट के नुकसान पर, लेकिन ऑर्गेनाइजिंग कमेटी जिन्होंने बहुत सारी मेहनत ली इस टूर्नामेंट के सपने को साकार करने के लिए, उनका भी हमें शुक्रिया अदा करना चाहिए. अजय टेलिकॉमच्या बॅनरवरती जर डायरेक्ट षटकार लागला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज निखिल पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. प्रत्येकाने भरीव योगदान या स्पर्धेला मानस दिलेलं आहे. खरं तर टी शर्ट आपण बघतोय उपजिल्हा प्रमुख कर्जत खालापूर विधानसभा नितीनदादा सावंत यांनी पुरस्कृत केलेले आहेत. तदनंतर ट्रॉफीज राजन पाटील यांनी सांगितलं ज्या ज्या वेळेला मराठा प्रीमियर लीग होईल ना त्या त्या वेळेला आम्ही ट्रॉफी या ठिकाणी तुम्हाला पुरस्कृत करू. या दरम्यान युवा सेना खालापूर तालुका प्रमुख आदरणीय रोहित दादा विचारे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मराठा प्रीमियर लीग 2024 मध्ये मनापासून आणि मनपूर्वक स्वागत. जयेश दड़वी टीम के कप्तान दूसरी ओवर को लेकर आएंगे. बॉलिंग मार के ऊपर ये सितारे ने चमक दिखाई है. जयेश दड़वी ने प्रसाद भाई राणे साहब इन्होंने जो उनके ऊपर विश्वास डाला था वो विश्वास जयेश दड़वी ने बतौर कैप्टन सही साबित किया है और अपने दम पर अपनी टीम को फाइनल में लाकर खड़ा कर दिया है. वही कैप्टन कप्तान ऑन बॉलिंग मार्क जयेश दड़वी दूसरी ओवर के लिए. पहली गेंद थी शॉर्ट पिच लेंथ वाली ये गेंद थी, लेकिन विकेट आएगा. जयेश दड़वी ने बनाया है शिकार. बल्लेबाज कुणाल पाटिल की पारी का किया जाएगा अंत. रिद्धि सिद्धि 11 सेकेंड विकेट फॉल्स डाउन. थैंक यू डीजे ऑपरेटर अंकित सर. बल्लेबाजों को पेशेंस दिखाना पड़ेगा, ठहराव दिखाना पड़ेगा. पार्टनरशिप जो प्रदर्शन पिछले मैच में किया था, विनिंग मोमेंटम है रिद्धि सिद्धि 11 परकंदे के पास. वो विनिंग मोमेंटम को उनको कैरी फॉरवर्ड करना पड़ेगा. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट और वो क्लास इस टीम को दिखाना पड़ेगा. नक्कीच तुम्हाला आपली गुणवत्ता आता सादर करावी लागेल. मी गोरठण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय किशोरदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असेल. नयन दड़वी लेफ्ट हैंडेड बैटर इन एट नंबर 4 जिन्होंने पिछली मैच में क्या कमाल का परफॉर्मेंस किया था. इंसान का हुलिया देखकर उसकी ताकत का अंदाजा नहीं लगाते, ये बताया नयन दड़वी ने. वही नयन दड़वी आए हैं 4 की पोजीशन पर. ऑफ साइड पर खेला इस बार, ऑफ ड्राइव कर दिया. गेंद जाएगी लॉन्ग ऑफ की दिशा में, खिलाड़ी वहां पर तैनात थे. गेंद के ऊपर आएंगे तब तक आएगा सिंगल और टोटल बनेगा अब 5 रन स्कोर कार्ड के ऊपर. 5 धावा आहेत धावफलकावरती. मानस आपण सातत्यानं उल्लेख करतो की भागीदारीची गरज आहे, भागीदारी होणं फार महत्वाचं आहे. इथे तुम्हाला खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल स्ट्राइक रोटेशन धावफलक हलतं ठेवणं हे काम करणं गरजेचं आहे. अभिषेक जाधव स्वतः कर्णधार आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये कर्णधाराला साजेल असा खेळ आता त्याला करावा लागेल. लेकिन कैप्टन वर्सेस कैप्टन, बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई. जयेश दड़वी के सामने अभिषेक जाधव टप्पा खाने के बाद गेंद ने अपना काटा बदला. अंदर की तरफ आती हुई गेंद फुलर लेंथ वाली थी, लेकिन एक्स्ट्रा बाउंस बीटन द बैटर ये मैदान के अंदर नजर आया. अतिरिक्त उछाल ने परेशानी यहाँ पे दिखाई टीम रिद्धि सिद्धि 11 परकंदे के कैप्टन अभिषेक जाधव के लिए और रन आया 1. 6 धावा आहेत धावफलकावरती. अगदी क्विकर इन स्विंगर आपण पाहिला, पडल्यानंतर अगदी वेगाने आतल्या बाजूने चेंडू आला होता आणि पर्याय नव्हता. सन्मानपूर्वक 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. चांगले क्रिकेट अभिषेकच्या माध्यमातून. जयेशचा चेंडू लोअर फुलटॉस होता, लुपिंग फुलटॉस होता, गरंगलत चाललाय. वाईटिश लॉंगॉनला चेंडूला अडवलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि यावरती सगळे अगदी खरी कामगिरी करतायत. गोलंदाज असतील आणि त्याचबरोबरीने क्षेत्ररक्षक खरे उतरलेत साईदीप 11 या टीमसाठी.
इसीलिए जयेश दलवी को दिमाग का जादूगर कहना पड़ेगा इस टूर्नामेंट में, क्योंकि उन्होंने अक्ल अपनी अच्छी चलाई है। खेल शतरंज का हो या क्रिकेट का, दिमाग को हमेशा चलाना होता है। और जयेश दलवी कैप्टन कूल, माइंडसेट उनका अच्छा है और ये अच्छा डिसीजन गेंदबाजी का टॉस जीतने के बाद। फुल टॉस, मौका दिया, तोहफा दिया। अभिषेक जाधव फुल टॉस को टोल डाला, गेंदबाज को खोल डाला, लेकिन बीमर के लिए रिव्यू। थर्ड अंपायर, थर्ड अंपायर आइए, चेक किया जाएगा और बीमर के लिए रिव्यू है, चेक करेंगे। फॉर्चून लाइव इवेंट की टेक्निकल टीम यहाँ पे बिल्कुल तैनात है। थर्ड अंपायर प्रीतम पाटिल सर है। 6 जरूर है, लेकिन बीमर है कि नहीं, वेस्ट हाइट से ऊपर बॉल है कि नहीं, चेक किया जाएगा, बताया जाएगा। फेयर डिलीवरी का डिसीजन आया थर्ड अंपायर का, लेकिन 6 आया। अभिषेक जाधव पड़े हैं जयेश दलवी पर। भाई यदि ये होता है अंकित सर, कई बार ज्यादा तारीफ करने के बाद नजर लग जाती है, ये होता है मॅच के अंदर हमेशा। षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने धावा संख्या झाली आहे 13. अगोदरच्या चेंडूवरती हे करायचं होतं जयेश दलवीला, खरं तर तो जास्त वेगाने चेंडूला इथे गती कमी केली आणि त्या कारणास्तव चकवलं जाते. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. धावा संख्या झाली धाव फलकावरती 13. आपण उल्लेख केला की इथे टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय, आणि आपण पाहिलं असेल 2023च्या विश्वचषकामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल असं सगळ्यांना वाटलं होतं, पण ऑस्ट्रेलियन संघानं खऱ्या अर्थानं दिमाग वापरलं. कारण ज्या ऑस्ट्रेलियन संघाला अगोदर आपण भारतीय संघानं परास्त केलं होतं 2011ला धावा चेस करताना, 2007 T20चा वर्ल्ड कप धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानं परास्त केलं होतं, हे बरोबर हेरलं. आणि 2003ला पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियन टीमनं सेमीफायनलमध्ये भारताला नमवलं होतं. या सगळ्या गोष्टींचा आढावा करत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत फिल्डिंग स्वीकारली, धावांचा पाठलाग करण्याला पसंती दर्शविली आणि बॅकफुटवरती टाकलं. ते भारतीय संघाला आणि भारतीय संघाला विश्वचषकापासून दूर व्हावं लागलं. इथे चॅम्पियन पदाची स्वप्न बघतोय रिद्धी सिद्धी 11 परखंदे, पण टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय खरा ठरवतोय तो स्वतः कर्णधार जयेश दलवी. जी बिल्कुल अंकित सर, लेकिन जिन्होंने हमें ट्रॉफी स्पॉन्सर की है शिरौली गांव के युवा उद्योजक राजन भाई पाटिल साहब, इनके भाई ऋतिक जी पाटिल साहब, जिनका यहाँ पे आगमन हो चुका है, उनसे मेरी गुजारिश है कि आप मंच के ऊपर आइए, तशरीफ रखिए। आपका भी MPL सीजन 7 में दिल खोल के स्वागत जरूर किया जाएगा। शिवसेना युवा सेना तालुका प्रमुख सन्माननीय रोहितजी विचारे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती. आपले आजचे प्रमुख पाहुणे आहेत युवा सेना खालापूर तालुका सन्माननीय रोहितजी विचारे साहेब, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती नक्कीच केला जाईल. प्रत्येकाचा यथोचित सन्मान केला जातोय. भारतीय संस्कृती सांगते अतिथी देवो भव, हे आपली भारतीय संस्कृती आणि त्या भारतीय संस्कृतीचं जतन या व्यासपीठावरती होत असताना 13 धावा आहेत त्या धावफलकावरती. 13 क्या होगा कालिया, ये मैं हमेशा बताता हूँ, क्योंकि 13 का नंबर इज वेरी डेंजरस नंबर। 13 पे कालिया, लेकिन 13 पे तालियां भी होती है। किसके लिए बजेंगी? दीपेश कदम आए हैं तीसरी ओवर के लिए बॉलिंग मार के ओवर। नयन दलवी को पिछले मैच के कारनामे को वापस दोहराना पड़ेगा, वापस कमाल करना पड़ेगा नयन दलवी को। 1 मिनिट पंच, ओके ओके, सुरू करायचे मॅच। नयन दलवी दीपेश कदम के सामने क्या अपने फॉर्म को वापस दिखा पाएंगे? खिलाड़ी दिखने में छोटा है, लेकिन छोटा सिक्का जब चलता है तो बड़े बड़े कारनामे हो जाते हैं। कोणत्याही हॅट्रिक साठी अर्थातच लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेट जर खेळाडूंना प्राप्त केले तर त्यासाठी रोहित दादा विचारे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिला जाईल। इथे दीपेश कदम पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय आणि फलंदाज नयन दलवी याला दाखवतोय तो तंबूचा रस्ता।
नयन दड़वी, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट। बट ये होता है अंकित सर, क्रिकेट पल से पल में पत्ता पलटता है। न जिस नयन दड़वी ने पिछला मैच अपनी टीम को जितवाया था, किसने सोचा होगा कि वही नयन दड़वी इस मैच में मात्र 2 के योगदान पर वापस जाएंगे। लेकिन क्रिकेट का खेल यही है, हवा से भी तेज अपना पत्ता पलटने वाला क्रिकेट का ये खेल। चांगलं मी तर कौतुक करेन ते कर्णधाराचं जयेश दलवीनं योग्य रीतीने आपल्या गोलंदाजांचा वापर करून घेतलाय। प्रवाहाच्या विरोधात कोणता गोलंदाज येईल, प्रवाहाच्या दिशेने कोण गोलंदाजीसाठी सरसावेल, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत त्यांची रणनीती आहे ना, ती संपूर्ण स्पर्धेत अगदी सफल ठरले आणि म्हणून तर फिल्डिंग करताना अपोजिट संघाला त्यांनी कमी धावसंख्येत रोखलंय। इसी वजह से मैंने कहा था दिमाग का जादूगर इस टूर्नामेंट का जयेश दड़वी, लेकिन पैडल स्वीप कर दिया। 2 खिलाड़ियों के बीच थी दरार, गेंद हो जाएगी फरार, बल्लेबाज का बेड़ा होगा पार, क्योंकि आएगा नंबर 4। पटारे ने ये बताया अंकित सर, भले ही विकेट गया हो लेकिन मैं मेरे खेल के अंदाज को नहीं बदलूंगा, मैं उसी फॉर्म को जारी रखूंगा, उसी अटैकिंग मोड को ऑन रखूंगा और कारनामा करूंगा, ये बताया रुपेश पटारे ने मैदान के अंदर। इस बार हल्का सा गति परिवर्तन, उंगलियां फेरी थी, वेरिएशन का इस्तेमाल किया। अकल का चलाना जरूरी है। वेरिएशन एक गेंदबाज की सबसे बड़ी ताकत होती है। उंगलियां फेरी, गेंद की गति को बदला, हल्का सा वो लेग कटर थी और उसी की वजह से रन आया, चौवे के बाद मात्र 1। इस बार जड़ में डाली गई है, स्वीप करने की कोशिश, घुटना टेक, लेकिन तमाशा न दिख पाया, डॉट गेंद। अभिषेक जाधव कप्तान, कैप्टन को अब अपना अटैकिंग मोड, अपना रौद्र अवतार दिखाना पड़ेगा। कप्तान को सीना तान चलना पड़ेगा। पिछले मैच में उन्होंने पहले नंबर की ट्रॉफी पर डायरेक्ट 6 मारा था, बताया था कि हम जीतने के ट्रबल दावेदार हैं, लेकिन इस मैच में बैटिंग परफॉर्मेंस को दिखाना पड़ेगा। फुल टॉस थी, वाह कमाल का स्ट्रोक, घुटना टेक, सिक्सर देख, ब्यूटीफुल, माइटी, मैक्सिमम। दुरुस्त आए, लोहा गर्म है मार दो हथौड़ा। 24 रन टीम का टोटल है अंकित सर स्कोर कार्ड पर। अभिषेक जाधव की बैट चली है, उन्होंने अपनी बैट से और अपनी तलवार से वार किया है, सामने वालों की छाती को फाड़ा, 6 को बटोरा। इस बार शॉर्ट पिच लेन, लेकिन ये हवा में एक और बार गति परिवर्तन, कैच का मौका, नो मैन स्टैंड, गेंद टिप्पा खाएगी, लेकिन कमाल की रनिंग। 2 चीते जैसे जंगल में दौड़ते हैं, ये 2 खिलाड़ी मैदान पर उसी अंदाज में दौड़े और 3 ओवर के बाद टीम की रन संख्या बनी है 26 रन, 3 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड के ऊपर। रिद्धि सिद्धि 11, परखंदे की 26, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स। 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, धावा संख्या झाली 26, 3 फलंदाज गमावलेत। या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला योगदान दिले ना, त्यांचा मी विशेषतः आभार व्यक्त करेन। टी शर्ट पुरवल्यात नितीनदादा सावंत, उपजिल्हा प्रमुख, कर्जत खालापूर विधानसभा। प्रत्येक खेळाडूने ती जर्सी परिधान केलेली आहे आणि त्या जर्सीज नितीनदादा सावंत यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेले आहेत, त्यांचा मी विशेषतः आभार व्यक्त करतोय। ट्रॉफीज पुरवल्यात राजनदादा पाटील, त्यांचाही विशेषतः आभार असेल। मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज रोशन खरिवले यांनी या ठिकाणी स्पॉन्सर्ड केलेत, त्यांनाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। मॅन ऑफ द सिरीजसाठी जी बायसिकल आपण बघतोय, स्पोर्ट्स सायकल, अविनाशजी आंबले, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत तांबाडी, त्यांचाही विशेषतः आभार असेल। यूट्यूब लाईव्हची व्यवस्था प्रमोददादा शिर्के यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। फॉर्च्यून इव्हेंट या स्पर्धेला कव्हर करते, मी प्रमोददादा यांनाही मनापासून आभार व्यक्त करेन। उत्कृष्ट फलंदाज यासाठी ट्रॉफीज, त्याचबरोबरीने बॅट निखिल पाटील, अजय टेलिकॉमचे ओनर, त्यांनी दिलेले, त्यांचं विशेषतः आभार। उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज, अगदी वावशीवरती आपण वडापावचे दुकान बघतो आणि खऱ्या अर्थानं त्याचे प्रोप्रायटर
रमेश कडू यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे, त्यांचे विशेषतः आम्ही आभार व्यक्त करतोय. बैकफुट पर गई इस बार, शॉट को बढ़िया खेला है, दो खिलाड़ियों के बीच से गेंद जाएगी एक्स्ट्रा कवर के बाहर, कड़क 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 30. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी शूज आणि ते शूज देण्यात आलेले शिवतेज फिटनेस सेंटरचे प्रोप्रायटर निलेश कदम यांच्या माध्यमातून. संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे चेंडू पुरवलेत राकेश उगले यांच्या माध्यमातून, त्याने विशेषतः आभार. स्टंप देण्यात आलेले रुपेश सालुंके, पाणी पुरवले शरद मुंडे आणि अक्षय पाटील. ज्यांनी या स्पर्धेला वस्तुरूपी योगदान दिले ना, त्यांचा आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबरीने आर्थिक स्वरूपात सुद्धा आम्हाला भरीव योगदान या स्पर्धेसाठी लाभलेले आहे. युवा सेना तालुका प्रमुख आदरणीय रोहित दादा विचारे यांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात आर्थिक सहाय्य आम्हाला या ठिकाणी झालेले आहे. त्याचबरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हा चिटणीस सुरेश दादा पाटील यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्यात आलेले आहे. अंकित शेठ साखरे साहेब, देवनावे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच तथा रायगड जिल्हा युवक अध्यक्ष, त्यांचेही आम्ही विशेषतः आभार व्यक्त करतोय. दिनेश दादा गाडगे माजी सरपंच जांभिवली यांनी आर्थिक सहाय्य अगदी भरीव योगदान आर्थिक स्वरूपात आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे. या सगळ्या गोडगुणी दात्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय मनापासून आणि मनपूर्वक आभार. इथे षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या होतीये 37. अभिषेक यादव रुकने का नाम नहीं ले रहे, अभिषेक यादव नाम का जलजला तूफान मैदान के अंदर आया, हल्के हाथों से खेलने की कोशिश, इनसाइड एज लगा, बैकवर्ड रीजन, रन चुराना चाहते थे लेकिन यहां से रन आउट के तौर पर बैटर जाएंगे बैक टू पवेलियन. रुपेश भंडारे, चौथा झटका दिया जाएगा रिद्धि सिद्धि 11 पर खंदे को. लेकिन यहाँ पे हम देख रहे हैं शिवसेना कालापुर तालुका प्रमुख सम्माननीय संदेश भाई पाटिल साहब, इनकी तरफ से 9 और 10 मार्च को इंटरनेशनल विमेंस डे जो 8 मार्च को होता है और उसकी वजह से 9 और 10 मार्च को कबड्डी की टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया है डोनवत का मैदान. शिवसेना कालापुर तालुका अध्यक्ष संदेश भाई पाटिल, सबके चहीते, दिल का दिलदार, बड़ी हस्ती जिन्होंने ऑर्गेनाइज की है कबड्डी टूर्नामेंट. 9 तारीख को महिलाएं की टूर्नामेंट होगी, 10 तारीख को मेंस की कबड्डी टूर्नामेंट होगी. जुड़ना मत भूलिएगा डोनवत के मैदान पर 9-10 जनवरी को, 9-10 मार्च को कबड्डी टूर्नामेंट के लिए. बल्ले का अंदरूनी किनारा, बैकवर्ड रीजन, रन आउट का मौका इस बार. ये रन, कमाल की रनिंग बिटवीन द विकेट मैदान के अंदर देखने को मिलेगी. एक रन यहां से जरूर लिया गया और टीम का टोटल बना 38 रन स्कोर कार्ड के ऊपर. मेगा फाइनल की मैच अंकित सर 4 ओवर में कम से कम 45 से 50 रन बनाने चाहिए थे. सन्माननीय किरणजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय मराठा प्रीमियर लीग 2024 मध्ये. त्यांनाही आमची विनंती असेल की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. लेकिन 45 से 50 रन अंकित सर बनने चाहिए थे. टोटल बनाए 38, गेंद बची है, एक गेंद बची है. एक गेंद में और कितने नंबर और कितना आंकड़ा जोड़ा जाएगा. इस बार बड़ा प्रहार जरूर किया, कैच का मौका, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, 2 खिलाड़ियों के बीच हुई टक्कर लेकिन कैच को दिया गया है अंजाम. आखिरी गेंद पर अभिषेक यादव का मिला है विकेट और 4 ओवर का खेल समाप्त किया जाएगा. टीम का टोटल बना 38 रन स्कोर कार्ड के ऊपर. रिद्धि सिद्धि 11 पर कंधे का आने वाली गेंदे है 24 और टीम साइदी पे 11 को 39 यानी 39 रनों की है जरूरत. 24 चेंडू आणि 39 धावांचा पाठलाग चॅम्पियन होण्यासाठी आता करायचं आहे साईदीप 11 या टीमला. या दरम्यान मी ऋतिक दादा पाटील यांना विनंती करेन की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. राजन दादा पाटील यांचे छोटे बंधू ऋतिक पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे,
त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय मनापासून आणि मनपूर्वक असं स्वागत. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालेला आहे. खरं तर व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आपण या ठिकाणी बघतोय. मुख्य व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. ऋतिक दादा पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचा मी करतो वेलकम. राजेंद्र दादा पाटील यांनी खरं तर सांगितलं की ज्या ज्या वेळेला मराठा प्रीमियर लीग होईल ना त्या त्या वेळेला आम्ही ट्रॉफीज, प्रत्येक वेळेला ट्रॉफीज आम्ही आमच्या माध्यमातून दिली जाईल. आणि पुढच्या वेळेला नितीनदादा सावंत यांनी शब्द दिलाय की मराठा प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी त्यांच्या माध्यमातून बाईक दिली जाईल. नक्कीच व्यासपीठावरती आपण बघतोय सरपंच साहेब या ठिकाणी आपलं मनोगत या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतायत. हॅलो. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जो हा क्रिकेटचा थरार ज्या कमिटीने आयोजन केलेलं आहे त्या कमिटीला धन्यवाद देऊन मी माझे मनोगत मी त्यांच्याकडून मागून घेतले. मगाशी राहुल पाटील यांना बोललो की मला 2 शब्द क्रिकेट विषयी बोलायचं आहे त्याविषयी, कारण पब्लिक जी प्रेक्षक जे आहेत ते जवळपास आपल्या 36 मधले प्रेक्षक आहेत. व्यास मंचावरती जे काय मान्यवर आहेत ते पण आपल्या 36 विभागातलेच आहेत. आमच्या तांबाटी गावावरती जो घात होतोय त्या भावना मी एक सरपंच आणि त्या गावचा नागरिक म्हणून मी बोलण्यासाठी या क्रिकेट रसिकांना काही समज आणि काही कल्पना देण्यासाठी आलोय आणि त्यांची मदत मागण्यासाठी आलोय. खेळ खेळण्याची इच्छा असते पण खेळ खेळण्यासाठी जागा उपलब्ध नसते. क्रिकेटचा मैदान असो, कबड्डीचा ग्राउंड असो, खो खोचा ग्राउंड असो, खेळ लुप्त होण्याची कारणं जी आहेत. 2 मिनिटं जया. खेळ खेळायची इच्छा आहे पण खेळ खेळण्यासाठी जशी शहरामध्ये आता जागा उपलब्ध झाली नाही त्याचा प्रकार आपल्या ग्रामीण भागामध्ये होऊ घातलेला आहे. आमच्या गावामध्ये मला असं वाटतं तालुक्यामध्ये एकच आमचा क्रिकेटचा मैदान असा असेल की जो मैदान फक्त गुरचरणीमध्ये आहे, तिथे कुणाचाही हक्क नाही. आता ही जागा इथल्या ज्यांनी जागा खरेदी केली त्यांनी जेव्हा मनामध्ये ठरवेल त्या दिवशी ही जागा आपल्या हातातून, हा क्रिकेटचा ग्राउंड आपल्या हातातून जाईल. वडवलचा ग्राउंड तसाच आहे की तो फॉरेस्ट आहे आणि इतर लोकांचा तिथं कब्जा आहे. त्या ग्राउंडवरती पण आपल्याला खेळता येत नाही. पण एकमेव तांबाटीचा ग्राउंड तालुक्यामध्ये नव्हे 36 मध्ये आपला असा आहे की जो ग्राउंड फक्त आपल्या हक्काचा आणि आपल्या हक्काचाच असेल की जो गुरचरणीत आहे. त्यासाठी आमचा एकमेव लढा आमच्या ग्रामस्थांचा चालू आहे. त्याला सपोर्ट म्हणून आपल्याला मी 36तल्या सर्व क्रिकेट रसिकांना आवाहन करतो की आम्ही जी पावलं उचलतोय ती फक्त ग्राउंडसाठी, आम्ही वैयक्तिक कुठल्याही गोष्टीसाठी भांडत नाही. पुढे जाणारा कोणी कुठल्या वैयक्तिक कामासाठी जात नाही. आम्हाला पाहिजे तो फक्त क्रिकेटचा ग्राउंड पाहिजे, कारण तो भविष्यामध्ये जर तो ग्राउंड नसेल तर आपली मुलं खेळणार कुठे. शेतामध्ये खेळत असताना तुम्हाला शेताचा किती क्वालिटी देता येते ती तुम्ही क्रिकेट रसिक सांगाल की जो शेताचा ग्राउंड आहे त्या शेतामध्ये तुम्हाला किती उत्तम क्रिकेट दर्शवता येतो तो तुम्हालाही अनुभव आहे. आमचा मैदान आमच्या क्रिकेट रसिकांनी, खेळाडूंनी अगदी मेहनत जीवाचा रान करून स्वतःचे खिशातले पैसे टाकून उन्हातानात तो ग्राउंड अगदी चांगला बनवलेला आहे. तिथे तुम्ही अनेक टुर्नामेंट तुम्ही खेळलात. मी तुम्हाला अगदी क्रिकेट खेळाडूंना पण आणि क्रिकेट आयोजकांना अगदी कमिटीला पण आवाहन करतो की हा क्रिकेटचा ग्राउंड वाचवण्यासाठी प्रशासक आणि आपले स्थानिक कार्यकर्ते असतील, स्थानिक राजकीय असतील, त्यांनाही आपले प्रत्येकाचा जो राजकीय पक्ष असेल त्या पक्षातून आपण आपल्या नेत्याला सांगून की तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तांबाटी गावचा ग्राउंड वाचला पाहिजे, क्रिकेट वाचला पाहिजे. आम्ही कुठेही कुठल्या वैयक्तिक भावनेसाठी, आम्ही काय वैयक्तिक स्वार्थासाठी तिथं मागणी करत नाही. आमचा जो आज सुरुवातीपासून आत्ता लढा आहे तो फक्त मैदान वाचवण्यासाठी आहे आणि तो मैदान वाचवणार एवढा आम्ही विडा उचलला आहे. भले आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. जर आम्ही तुमच्या क्रिकेटच्या ग्राउंडसाठी जर जाळून घेण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे आणि अपेक्षा करतो का 36तल्या प्रत्येक क्रिकेट रसिकांनी आम्हाला साथ मिळावी ही अपेक्षा करतो. आणि ह्या कमिटी, आयोजक कमिटी जी आहे त्यांच्याकडून पण अपेक्षा करतोय का आमचा हा क्रिकेट ग्राउंड वाचवण्यासाठी जेव्हा आम्ही हाक मारू त्यावेळेला तुमच्या मदतीची गरज आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब, फार चांगलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलात. खरं तर असं म्हटलं जातं, माणस जे गाव करील ते एकटा राव काय करील. जर सगळेजण एकत्र आले ना तर तुम्हाला इतिहास घडवता येतो आणि त्या एकीची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि नक्कीच साहेब तुमच्या पाठीशी इथून पुढे हे सगळे क्रिकेट रसिक, प्रेक्षक, खेळाडू तुमच्या पाठीशी असतील यात मात्र शंका नाही आहे. जातो या मॅचकडे. मी खऱ्या अर्थानं
रोहित दादा विचारे यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या MPL साठी टी शर्ट त्यांच्या माध्यमातून दिले जातील. त्यांनाही आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. 24 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ते 39 धाबांची सगळ्यांचा आपण उल्लेख केला, पण या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्त्वाचं योगदान राहिलंय कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांचं. त्यांचाही आम्ही विशेषतः आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. 24 चेंडू 39 धाबांची गरज आहे. वरुणजी पाटील यांनाही माझी विनंती आहे की आपण सुद्धा या व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. लेकिन चलिए चलेंगे मैदान के अंदर. MPL सीजन 7 आखिरी मैच और ये आखिरी बारी. 24 गेंदे 39 रनों की जरूरत. साईदीप 11 के सामने रिद्धि सिद्धि 11 पर कंधे. जयेश दड़वी के साथ सुमित सावंत ये जोड़ी गेंदबाजी की भागदौड़ को संभालेंगे. खुद कप्तान अभिषेक जाधव. 24 गेंदे 39 रन. देखे जरा किसमें कितना है दम. जमकर रखना कदम. लेकिन कौन बनेगा मैदान का सिंघम ये पता चलेगा. और उसी के लिए दूसरी पारी का खेल शुरू होगा. Umpire's call. Let's play. The game is on. Best of luck for the both teams. पहली गेंद हल्की हाथों से ऑफ ड्राइव कर दिया. गेंद जाएगी वहां पे मिड ऑफ की दिशा में. खिलाड़ी तैनात थे. डॉट गेंद यहां से आई है. जयेश दड़वी जिन्हें मैं कहूंगा इस टूर्नामेंट के दिमाग का जादूगर. अच्छी सोच उनकी रही थी. टॉस जीतने के बाद 38 रन पर उन्होंने सामने वाली टीम को रोका और 39 का पीछा करने के लिए पहली गेंद तो डॉट आ चुकी है. इस बार बाहरी किनारा लगा. नसीब साथ तो क्या बात. बैकवर्ड बाउंड्री के बाहर ये मिलेंगे नसीब के 4 रन. नशिबाचा चौकार येतोय. खरं तर असं म्हटलं जातं तुम्ही जितका चांगला संघर्ष कराल ना तुम्हाला नशीब सुद्धा साथ देतो. संपूर्ण स्पर्धेत लढलाय जयेश दलवी आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत नशिबानं मेगा फायनलमध्ये त्याला साथ दिले. टॉपेज होती. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत आणि चेंडूनं वाटचाल केली लॉंग स्टॉप सीमा पार चौकारासाठी. अभिषेक जाधव के सामने जयेश दड़वी. दोनों टीमों के कप्तान आमने सामने लड़ रहे हैं. लेकिन जयेश दड़वी ने बाजी मारी है. क्या अभिषेक जाधव वो कमबैक करके दिखा पाएंगे. क्या वो वापसी होगी. इस बार शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद सामने खेला. शॉर्ट कवर की दिशा में सिंगल रन आएगा. पवेलियन से सपोर्ट देखिए अंकित सर. बहुत ज्यादा सपोर्ट शोर मचाया जा रहा है. तालियां बज रही है. कई छोटे सपोर्टर उनके टीम के पास यहाँ पे है जो अपने टीम का हौसला बढ़ा रही है, हिम्मत बढ़ा रही है, मनोबल बढ़ा रही है. नक्कीच साईदीप 11 संघाचे पुरस्कर्ते प्रसाद राणे आणि दुसऱ्या बाजूला संचित भोसले यांनी पुरस्कृत केलेला रिद्धी सिद्धी 11 परकंदे हा संघ मैदानावरती खेळ करतोय. कोण असेल मराठा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. 24 मध्ये 39 बनवायचे आहेत. संपूर्ण स्पर्धेत चांगल्या रणनीतीने क्षेत्ररक्षण झालं, गोलंदाजी झाली, कॅल्क्युलेट बॅटिंग झाली. पण या महत्त्वाच्या लढतीमध्ये जर परकंदे संघाला जिंकायचं असेल ना, रोखायचं असेल साईदीप 11 या टीमला, तर विकेटशिवाय पर्याय नसेल. कारण साईदीप 11 या टीमकडे बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली तर स्ट्रॉंग आहे. बिल्कुल लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन वाली ये जोड़ी है. जयेश दड़वी, सुमित सावंत, नंदनबाड़ा ग्रामीण का ये खिलाड़ी. लेकिन आज साईदीप 11 की शान को बनाए रखने के लिए मैदान के ऊपर अपनी तलवार को लेकर आ चुका है. कितने वार करेगा ये देखिए. फ्रंट फुट से खेलने की कोशिश, ऑफ साइड पर मारना चाहते थे, विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन. और दोनों ही खिलाड़ी जो है अंकित सर, अभिषेक जाधव और सुमित सावंत, दोनों ही नंदनबाड़ा ग्रामीण के एक टीम के, लेकिन आज एक दूसरे के आमने सामने. हेच तर खरं प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य असतं. इथे जास्तीत जास्त निर्धाव चेंडू या मॅच मध्ये दडपण निर्माण करतील साईदीप 11 टीमवरती. पुढे सरसवता फटका प्ले केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते पण पोचत नाहीये. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार येतोय. चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या होतीये 9.
बाप्पा का आशीर्वाद तो दोनों टीमों ने लिया है, लेकिन जो मेहनत करेगा वही आगे बढ़ेगा। भगवान से ज्यादा आपके कर्मों पर भरोसा रखिए, क्योंकि आपके कर्म ऐसी चीज है जो बड़े बड़े मंजिल तक आपको लेके जाती है। स्टेप आउट किया, कदमों का इस्तेमाल, डांसिंग डाउन द ग्राउंड, मोबाइल का नेटवर्क, क्रिकेट का फुटवर्क का इस्तेमाल, गेंद जाएगी आर पार बाउंड्री के बाहर। टन टनाटन 4। और क्रिकेट का एक रन अंकित सर बेशकीमती होता है। जयेश दलवीने ओळखलंय का एका एंडनं सुमित सावंत चांगलं आक्रमण करतोय। अगोदर त्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला आणि 2 चौकार त्यानं लगावलेत। अशा वेळेला स्ट्राईक रोटेशन करणं हे जयेश दलवीचं प्रमुख काम होतं आणि ते पूर्ण करत असताना स्ट्राईक रोटेशन करतोय, एक सिंगल त्यानं प्राप्त केले आणि जो फलंदाज बहरात आहे सुमित सावंत त्याला मात्र स्ट्रायकर एंडवरती आणलं जाते। शेवटचे आता 17 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 25 धावांची। और हवा का रुख भी जो है बैटर के लिए मददगार है। हवा उनके सामने से बह रही है, यानी सीधे शॉट्स अगर आते हैं, वी शेप में अगर शॉट आते हैं तो रन बन सकते हैं, क्योंकि हवा का साथ भी आज साहिदेव 11 के साथ है। लेकिन गेंदबाज को कुछ चमत्कार करना पड़ेगा। कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द ग्राउंड, चहल कदमी की थी इस बॉल के ऊपर, लेकिन ग्राउंडेड शॉट आएगा। 1 रन। प्रवीण मामूनकर, पिछले मैच के अंदर इन्होंने 3 गेंदों में 3 छक्के खाए थे, लेकिन इस मैच में अच्छी गेंदबाजी कर वापसी दिलाई अपनी टीम को। अगोदर एकाच गावातील 2 खेळाडू आपण पाहिले, गोलंदाज विपक्ष फलंदाज। आताही तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळते। जयेश दलवी विपक्ष प्रवीण मामूनकर। स्टीयर केला हलक्या हातानं, शॉर्ट एक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक फंबल झाले। दुसरी धाव हवी आहे आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट। खराब क्षेत्ररक्षण महत्वाच्या मॅच मध्ये या चुका फार घातक ठरतील। एकेरीला परिवर्तित केले दुहेरीत, या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या होतीये 39 या धावांचा पाठलाग करत असताना 17 शेवटचे आता चेंडू शिल्लक। 1 धाव शॉर्ट आहे। एकच धाव असेल, माफी असावी। एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या असेल ती धावफलकावरती 16। शेवटचे आता 15 चेंडू 23 धावांची गरज आहे। 15 गेंदे 23 रन की अब भी जरूरत है जयेश दलवी। अब उनको कारनामा करना पड़ेगा। क्यों मुझे कप्तान चुना प्रसाद जी राणे साहब ने, ये उनको साबित करना पड़ेगा।
इस बार ये आया है कमाल का स्ट्रोक, बल्लेबाज ने मचाई है धूम, गेंदबाज को कहा झूम बराबर झूम, गेंद गई बूम 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 बूम। 6 रन, एक फाइट, वातावरण टाइट, ये हो चुका है। कमाल का शॉट, चला है सीना तान, गेंदबाज को दिखाया गया आसमान। 6 तो आए। एक और बार जयेश दलवी, वाह क्या कमाल का स्ट्रोक है, स्टैंड एंड डिलीवर, माइटी यूज, गेंद गई तारा मंडल में, दिन में तारे दिखा देने वाला छक्का। क्या फायर में झुकेगा नहीं साला। एक और बार, इस बार भी फायर है, आग है, जयेश दलवी एक तूफान है, नाम नहीं ब्रांड है ब्रांड। ये मारा एक और 6 छक्कों की हुई है हैट्रिक, 3 गेंदे 3 मैक्सिमम। रोहित दादा विचारे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज जयेश दलवीला दिलं जाईल, कारण लगातार 3 षटकार त्याने ठोकलेत। शेवटचे आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 5 धाबांची। हा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये द्या, पंचांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। या ठिकाणी आपण बघतोय खरं तर रोहित दादा विचारे यांच्या माध्यमातून जयेश दलवी याच्यासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात आलेला आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉमेंटेटर साठी सुद्धा 1000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांनी दिलेले आहे, त्यांचा विशेषतः मी आभार व्यक्त करतोय। बिल्कुल रोहित जी विचारे साहब, युवा सेना खालापुर तालुका, इनके माध्यम से जरूर 1000 दिए गए जयेश दलवी को। हमारे भी उन्होंने हौसला जरूर बढ़ाया, लेकिन अब गेंदें बची है 12 और जीत के लिए 5 रनों की जरूरत। राजन शेठ पाटील यांच्या माध्यमातून 1000, रोहित दादा यांच्या माध्यमातून 1000 आणि भाई तेजस उतेकर यांच्या माध्यमातून 1000, तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल जयेश दलवी या फलंदाजासाठी। लगातार 3 षटकार त्याने ठोकले आणि या मॅचचं वातावरण बदलवून टाकलं। शेवटचे आता 12 चेंडू 5 धाबांची गरज है। एक फाइट, वातावरण टाइट, ये मैंने बताया था, लेकिन 3 फाइट और वातावरण टाइट, ये मैं अब कहूंगा क्योंकि 3 मैक्सिमम आए। जयेश दलवी, मैंने कहा था नाम नहीं ब्रांड है, फायर है ये खिलाड़ी, कमाल की बैटिंग परफॉर्मेंस को दिखाया। कप्तान चला सीना तान, 3 बार दिखाया गेंदबाज को आसमान। पिछले मैच में गेंदबाज प्रवीण मामूनकर ने आखिरी 3 गेंदों में 3 खाए थे, इस बार भी 3 गेंदों में 3 खाए हैं, इसे कहते हैं एक्शन रिप्ले। मेगा फायनलची मॅच होती, चॅम्पियन पदाची स्वप्न बघत होता रिद्धी सिद्धी परखंदे, पण इथे सगळी स्वप्न धुलीस मिळवतोय तो कर्णधार साई दीप 11 या टीमचा जयेश दलवी। कमालीची बॅटिंग त्याने साकारले, संपूर्ण स्पर्धेत धुमाकूळ घातलाय, भरपूर फलंदाज रेसमध्ये होते। खरं तर सूरज लबडे त्याच्या जोडीला चांगली बॅटिंग करत होता, आपण सनी पाटीलला पाहिलं असेल, पण जयेश दलवी थांबण्याचं नाव घेत नाहीये। स्पर्धा पूर्णत्वाकडे चालले, पण जयेश दलवीचा खेळ अगदी मी तर म्हणेन जशी जशी स्पर्धा पूर्णत्वाकडे जाते ना तसा तसा खेळ बहरतोय। प्रसाद भाई राणे खुश है क्योंकि उनकी टीम इस मुकाबले में बहुत आगे पहुंच चुकी है। हाँ, अगले साल एमपीएल जनवरी में ही होगी। हल्के हाथों से इस बार खेल के निकाला, अब कोई जल्दी नहीं है, दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दुरुस्त हो चुकी है। साइदी 11 जीत के मंजिल पर कदम बढ़ाने की शुरुआत कर चुकी है और अब 11 गेंदे, मात्र 4 रनों की है जरूरत। शेवटचे 11 चेंडू, आता 4 धावांची गरज आहे। पुढील वर्षी स्पर्धा लवकरच होईल, जानेवारी महिन्यातच ही स्पर्धा पाहायला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आपल्याला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं
टी शर्ट ज्या आहेत त्या रोहित दादा विचारे यांच्या माध्यमातून त्या टी शर्ट पुढील वर्षात देण्यात जातील. आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय, मी केतन दादा यांना सांगितलं होतं की मराठा प्रीमियर लीग साठी प्रीमियर लीग सारखी कुठलीच प्रीमियर लीग मी अद्यापर्यंत पाहिलेली नाहीये. इतकी मजा या प्रीमियर लीगला असते, कारण 36 विभागातील एक नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सरसावत असतो आणि चॅम्पियन ठरतोय साईदीप 11.